गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण पाठ क्रमांक 12 रोजनिशी याच्यातलं तिसरं पान बघणार आहोत, जे 16 नोव्हेंबरचे. 14 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर मागच्या वेळेस बघितलं होतं. तर रोजनिशी म्हणजे काय, तर डायरी, दैनंदिनी. आणि रोजनिशी का लिहितात, तर त्याचं प्रस्तावनेतलं थोडंसं वाचन करूया. रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशीत करत असतो. रोजनिशी कशी लिहितात हे विद्यार्थ्यांना समजावे, त्यांनी रोजनिशी लिहावी, हे या पाठाचे प्रयोजन आहे. आणि या पाठातच 4थं पान एक रिकामं ठेवलेलं आहे, ते पुढच्या वेळेस आपल्याला बघायचं आहे. आता कोणी लिहिली आहे, तर वैष्णवीने. मग वैष्णवीला एक नवीन छंद जडला होता, म्हणजे आवड निर्माण झाली होती. काय, तर नियमितपणे रोजनिशी लिहिण्याची. आणि तिने ही रोजनिशी लिहिली आहे, ती आपल्याला वाचायची आहे. तर 16 नोव्हेंबरचं बघूया. आज माझा वाढदिवस होता. सकाळपासून घरातील अनेक नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आदिवासी समाज कल्याणाच्या एका वसतिगृहात गेलो. त्या वसतिगृहात आदिवासी दुर्गम भागातील मुलामुली शिक्षणासाठी राहतात. त्या सर्व मुलांना आम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं खाऊचं वाटप केलं. आईवडिलांपासून दूर असलेल्या त्या मुलांना पाहून मला खूप गहिवरून आलं. आईवडिलांनी मला समजावलं. त्या सर्व मुलांकडे बघून मला शिकण्याची नवी उमेद मिळाली. आणि त्याचे एक एक ओळीचा अर्थ बघूया. तर वैष्णवीचा आज वाढदिवस होता. आज म्हणजेच 16 नोव्हेंबरला. सकाळपासून, बरोबर आहे, तुमची पण वाढदिवसाची एक ठरलेली गोष्ट असते बघा. ज्या दिवशी तुमचा वाढदिवस असतो त्या दिवशी घरातले मोठे, आजूबाजूचे, परिचयाचे सगळे तुम्हाला फोन करत असतात हॅपी बर्थडेचा. आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा वाढदिवस कसा साजरा करायचा, कुठे जायचं, कोणाला बोलवायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. मग कोणी म्हणतं आम्ही केक आणणार आहे, कोणी म्हणतं आम्ही बाहेर जाणार आहे, असतं की नाही. आणि त्याप्रमाणे मग तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करत असतात. कारण वाढदिवस हा तुमच्या दृष्टीने तुमच्या आयुष्यातला हा अतिशय एक महत्त्वाचा, 4 दिवस आधीपासूनच तुम्हा मुलांचं चाललेलं असतं आहे की मेरा बड्डे, मेरा बड्डे. तो असा हा वाढदिवस साजरा करण्याचं पण एक काहीतरी प्लॅन ठरलेला असतो. आणि वैष्णवीचा सुद्धा वाढदिवस साजरा करण्याचा एक प्लॅन ठरवला होता. त्या दिवशी सकाळपासूनच सगळ्यांचे फोन चालू होते. आता फोन कोणाकोणाचे होते, तर नातेवाईक, रिलेटिव्ह, मित्रमैत्रिणी, फ्रेंड सर्कल. आणि त्यांनी सगळ्यांनी वैष्णवीला शुभेच्छा दिल्या म्हणजे तिला हार्दिक शुभेच्छा, ग्रीटिंग्स दिल्या वाढदिवसाच्या निमित्तानं. आता वैष्णवीने जो वाढदिवस साजरा करायचा ठरवला होता, वाढदिवसाच्या निमित्ताने तिने कुठे जायचं ठरवलं होतं, तर आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात. वसतिगृह, आधी हा या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊया. वसतिगृह म्हणजे हॉस्टेल. आणि आदिवासी म्हणजे जिथे अतिशय डोंगराळ प्रदेशातले, डोंगराळ भागातले, ज्यांना कुठल्याही फॅसिलिटी नाही आहे, अतिशय गरीब परिस्थिती आहे, असे मुलं मुली ज्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्यासाठी जे हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलमध्ये जाण्याचा प्लॅन वैष्णवीने केला होता. म्हणजे वैष्णवीने स्वतःचा वाढदिवस असा वेगळ्या प्रकारे, युनिक वेने साजरा करण्याचा प्रयत्न केला की तिने ते आदिवासी कल्याण विभागाने एक हॉस्टेल तयार केलं होतं की आदिवासी लोकांच्या मुलांचं जे आहे, ज्या गरीब मुलं आहेत, ज्यांना खरोखर गरज आहे, अशा ठिकाणी असतात, त्यांना भेटण्याचा तिने प्लॅन केला होता. त्या आदिवासी दुर्गम भागातील मुलं मुली शिक्षणासाठी राहतात. आणि दुर्गम भागातील मुली, दुर्गम म्हणजे अतिशय लांब, जिथे कुठेही कोणाचा संपर्क नाही, अशी ती मुलं मुली
त्या हॉस्टेलमध्ये राहतात, त्या सर्व मुलांना आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने खाऊचं वाटप केलं. आणि मग त्यांनी काय केलं, तर वैष्णवीने स्वतः एन्जॉय करण्याच्या ऐवजी काय केलं तिने, तर स्वतःचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी तिने खाऊ घेतला आणि त्या आदिवासी कल्याण विभागाचं जे हॉस्टेल होतं त्या ठिकाणी जाऊन तिने ते खाऊचं वाटप केलं. आईवडिलांपासून दूर आलेल्या त्या मुलांना पाहून मला खूप गहिवरून आलं. बघा, तुम्ही छोटी मुलं आहात, तुम्हाला आईवडिलांना सोडून जाणं खूप कठीण असतं. याची कल्पना वैष्णवीला आली आणि वैष्णवीच्या मनामध्ये एक विचार आला की हो, आपण तर आईवडिलांपाशी असतो आणि आपण सगळ्या गोष्टी करू शकतो, पण ही मुलं तर आईवडिलांपासून लांब आलेली आहे. आणि ह्या विचारांनी तिला गहिवरून आलं, तिला एकदम भरून आलं, तिचं मन भरून आलं. गहिवरून येणे म्हणजे एकदम मन, भावना दाटून येणे. आईवडिलांनी मला समजावलं, तिच्या आईवडिलांनी बघ, ती शिक्षणासाठी लांब आले, त्यांच्या भल्यासाठी लांब आलेले, कारण त्यांच्या गावामध्ये शिक्षणाची सोय नाही आहे, शाळा नाही आहे आणि त्यांना तर शिकायचं आहे. त्या सर्व मुलांकडे बघून मला शिकण्याची नवी उमेद मिळाली. आणि मग ती म्हणते की या मुलांकडे बघून, कोणत्या मुलांकडे, या आदिवासी कल्याण हॉस्टेलच्या मुलांकडे बघून, की बघा, इतक्या लांबून येऊन ही मुलं शिकत आहेत, इतक्या कठीण परिस्थितीमध्ये, आर्थिक परिस्थिती नसतानाही शिकत आहेत. मग आपण तर चांगलं आहोत, आपल्याला सगळं काही मिळतं आहे, मग आपण का नाही शिकू, अशी उमेद तिला मिळाली. आता उमेद मिळणं म्हणजे काय, तर तिला ती इन्स्पिरेशन, की या गोष्टींमुळे तिला काय झालं की हो, आपणही शिकलं पाहिजे, अशी तीव्र इच्छा तिच्या मनामध्ये निर्माण झाली. आता याचा अर्थ सांगितला. थोडक्यात जे प्रश्न उत्तर आहे तेही आपण याच व्हिडिओमध्ये बघूया. मीनिंग म्हणजे शब्दार्थ. पहिल्यापासूनचे शब्दार्थ मी परत एकदा रिव्हिजन म्हणून घेते. छंद, आवड किंवा नाद, हॉबी. स्पर्धा, चढाओढ, कॉम्पिटिशन. कपाशी, सरकी असलेला कापूस, ज्याच्यामध्ये बी असतं असा कापूस. वसतिगृह म्हणजे हॉस्टेल किंवा निवासगृह. वाटप, वाटणी, डिस्ट्रीब्युशन. जीभ, रसना, जिव्हा. जिभेला बघा तुम्ही शब्द कोणता दिला, रसना किंवा जिव्हा, टंग. आता पुढे वाक्प्रचार बघा. स्पर्धा लागणे, चढाओढ लागणे. छंद असणे, आवड असणे. धारण करणे, परिधान करणे किंवा घालणे. यथेच्छ ताव मारणे म्हणजे मन भरून खाणे, जसं की त्यांनी फळं रानामध्ये गेल्यावर प्रत्येक चवीची फळं अगदी यथेच्छ ताव मारला, बोरं पाडली. आस्वाद घेणे, आनंद लुटणे. गहिवरून येणे, ऊर भरून येणे किंवा भावना दाटून येणे. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. आन्सर इन 1 सेंटेन्स. वैष्णवीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे गेली होती? वैष्णवी आपला स्वतःचा वाढदिवस साजऱ्यासाठी कुठे गेली होती? तर वाढदिवस साजरा करण्यासाठी वैष्णवी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात गेली होती. कुठे गेली होती? आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात गेली होती. एवढंच उत्तर आहे, बाकीचं तुम्हाला क्वेश्चनमधून घ्यायचं आहे. पुढचं, दिवाळीची सुट्टी कधी सुरू झाली? दिवाळीची सुट्टी 17 नोव्हेंबरपासून सुरू झाली. आकृतिबंध पूर्ण करा. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं तुम्हाला की आकृतिबंध पूर्ण करा, हे प्रत्येक वेळेस येतच असतं. वैष्णवीने रोजनिशी लिहिलेल्या तारखा कोणत्या तारखा आहेत? 14 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर, 16 नोव्हेंबर. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे नातेवाईक आणि मित्रमंडळी. सकाळपासून बघा वैष्णवीला फोन येणं सुरू झालं होतं, नातेवाईक आणि मित्रमंडळी. फळांनी लदबदलेली झाडे, आवळा, चिंच आणि बोरं.
शिवारातील पिके ज्वारी, तूर, भुईमूग, कपाशी हे मी मागच्या पाठातलं घेतलेलं आहे. खालील प्रश्नांची 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. मोठा प्रश्न आहे. आन्सर इन ब्रीफ. वैष्णवीचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा झाला? परत एकदा सांगते, वैष्णवीचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा झाला हे तुमचं जे रोजनिशी आहे त्याच्यातूनच पूर्ण उत्तर येणार आहे. वैष्णवीच्या वाढदिवशी तिला नातेवाईकांनी व मित्रमैत्रिणींनी फोन करून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त वैष्णवी तिच्या आईवडील व आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात गेली. तेथे शिक्षणासाठी राहणाऱ्या आदिवासी दुर्गम भागातील मुलामुलींना खाऊचे वाटप केले. आईवडिलांपासून दूर आलेल्या या मुलांना पाहून वैष्णवीला गहिवरून आले. त्यांच्याकडे पाहून तिला शिकण्याची नवीन उमेद मिळाली. अशा प्रकारे वैष्णवीचा वाढदिवस साजरा झाला. आता एक प्रश्न आहे, का ते लिहा. तो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण आहे. वैष्णवीच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले? बघा, मी एक उत्तर दिलं पण तुम्ही तुमच्या मनानुसार सुद्धा उत्तर लिहू शकता ना. असं काही नाही की ह्याच उत्तराची निवड केली पाहिजे, पण का आवडले याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. वैष्णवीच्या रोजनिशीतील 16 नोव्हेंबरचे पान मला सर्वात जास्त आवडले, कारण आपल्या वाढदिवशी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाला भेट देऊन तेथे शिक्षणासाठी राहणाऱ्या मुलांना खाऊ वाटण्याची कल्पना मला फार आवडली. म्हणूनच शिकण्याची नवीन उमेद देणारे रोजनिशीतील हे पान मला सर्वात जास्त आवडले. का आवडले? कारण त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना शिकवून गेलं. हे जे पान आहे 16 नोव्हेंबरचं, हे तिने वाढदिवस असा नुसताच साजरा केला नाही, तर त्याच्यामध्येच वाढदिवस असं वेगळ्या पद्धतीने साजरा करून त्या शिक्षणाच्या मुलांना मदतीसाठी त्यांना खाऊ दिला आणि त्यांना बघितल्यानंतर तिला शिक्षणाची उमेद मिळाली. हे पान वैष्णवीला खूप आवडलं किंवा तुम्हाला खूप आवडलं. पुढचं, वैष्णवीला गहिवरून आले. का आले असेल वैष्णवीला गहिवरून? गहिवरून येणे म्हणजे भावना दाटून येणे, मन भरून येणे. वैष्णवी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात गेली होती. तेथे शिक्षणासाठी राहणाऱ्या आदिवासी दुर्गम भागातील मुलामुलींना वैष्णवीने खाऊ वाटला. परंतु आपल्या आईवडिलांपासून दूर राहत असलेल्या या मुलांना पाहून तिला भरून आले. आपल्या आईवडिलांपासून दूर राहण्याच्या कल्पनेने तिला गहिवरून आले. मुख्य उत्तर हे आहे, का गहिवरून आले? का? कारण की ते मुलं आईवडिलांपासून लांब राहत होती, तरीसुद्धा त्यांना शिकण्याची तीव्र इच्छा होती. हे बघून तिचं मन भरून आलं. परत एकदा हे उत्तर वाचून दाखवते. वैष्णवी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात गेली होती. तेथे शिक्षणासाठी राहणाऱ्या आदिवासी दुर्गम भागातील मुलामुलींना वैष्णवीने खाऊ वाटला. परंतु आपल्या आईवडिलांपासून दूर राहत असलेल्या त्या मुलांना पाहून तिला भरून आले. आपल्या आईवडिलांपासून दूर राहण्याच्या कल्पनेने तिला गहिवरून आले. पुढचा प्रश्न बघूया. वैष्णवीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. आता हा प्रश्न कोणता आहे? तर 14 नोव्हेंबरच्या डायरीतला. त्याच्यामध्ये पहिली जी डायरी आहे त्याचं पान आहे त्याच्यातला हा प्रश्न आहे. वैष्णवीच्या शाळेत बालदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. अनेक मुलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून या स्पर्धेत भाग घेतला व त्याची प्रसिद्ध वचने सादर केली. या स्पर्धेसाठी म्हणून वैष्णवीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. तर मुख्य उत्तर कसं येणार आहे? वेशभूषा वैष्णवीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. केव्हा केली? तर तिच्या शाळेमध्ये बालदिवसाचा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम होता तेव्हा, आणि स्पर्धा ठेवली होती त्यावेळेस केली होती.